नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. घर बसल्या फ्री आरी वर्क ऑनलाईन क्लास दिवस 14 मध्ये. बुट्टीबद्दल म्हणायला गेलं तर अजूनपर्यंत आपल्या क्लासमध्ये बुट्टी कशी करायची, कशी बनवायची ते शिकलेलो नाहीये. पण आतापर्यंत मी जेवढ्या बुट्ट्या बनवल्या त्यामध्ये बऱ्याच जणांनी मला असं विचारलं, की ताई कोणत्या बुट्टीसाठी कोणता कुंदन वापरायचा? तर सेम असाच प्रश्न तुम्हाला देखील पडतो का? म्हणून आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बुट्टी वर्कमध्ये वापरले जाणारे कुंदन शेप्स ओळखणार आहोत. कोणत्या शेपला काय म्हणतात, त्याचा वापर कोणत्या प्रकारच्या बुट्टीमध्ये केला जातो आणि सुरुवातीला कोणते शेप्स विकत घ्यावेत हे सर्व मी या सोप्या भाषेत सांगणार आहे. जर तुम्ही बिगिनर असाल किंवा आरी वर्क शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग आता सुरुवात करूयात. आता साहित्य कोणकोणतं लागणार आहे बघा. आरी स्टँड घ्यायचा आहे. फॅब्रिक लावून घेतलेलं आहे मी ऑलरेडी. इथे B7000 हे ग्लू घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पेन्सिल घ्यायची आहे आखण्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथे निडल घ्यायची आहे. तर मी 14 नंबरची निडल घेणार आहे. पेन्सिल नंतर आपल्याला कटर आणि जे बीड्स आहेत, त्यानंतर जो धागा आहे, तो देखील घ्यायचा आहे. तर बघा बीड्स मी इथे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी हे 2 चे दाखवत आहे. पण आपल्या जेवढ्या बुट्ट्या असणार आहेत त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या चे बीड्स वापरणार आहे. आणि काही शेप्सचे इथे कुंदन मी घेतलेले आहेत. आता कुंदन आणि जे स्टोन आहेत याच्यामध्ये फरक असतो. पण बोलताना शक्यतो कुंदनच असा शब्द दोघांसाठी वापरला जातो. आता बघा मी इथे आखून घेतलेले आहेत स्क्वेअर. याच्यामध्ये मी हे जे स्टोन आहेत, हे जे कुंदन आहेत ते इथे मी ठेवत आहे. तर प्रत्येक जो कुंदन आहे त्याला आपण जे त्याचं जे कोटिंग आहे म्हणजे त्याची जी आउटलाईन आहे, ते बीड्सने आपण देणार आहोत. याच्यामध्ये आपलं जे आउटलाईन आहे ते बीड्स तसंच जे आपले सिक्वेन्स आहेत ते आणि जे आपले कट पाईप आहेत त्याच्याने सुद्धा देणार आहोत. तर इथे फक्त बीड्सचा वापर मी करणार नाहीये. आता हे जे कुंदन आहेत त्यांना मी इथे ग्लूने चिटकवून घेतलेलं आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप एक-एक जो शेप आहे त्याला आपण बीड्सने कव्हर करणार आहोत आउटलाईनला. तर त्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. प्रत्येकाचा शेप तुम्ही बघू शकता वेगवेगळा आहे. आता याची नावं देखील मी लिहिणार आहे म्हणजे तुम्हाला ते नजरेला सारखं-सारखं पडल्यास काय होतं लक्षात राहतं. तर जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. इथे सर्कल शेप आहे, ओव्हल शेप आहे, ड्रॉप शेप आहे, त्रिकोण शेप आहे, त्यानंतर चौकोन शेप आहे आणि आपला ओव्हल शेप देखील आहे. तसेच जे सर्कल शेप आहे मी छोटा देखील घेतलेला आहे. आता थ्रेड जो आहे तो तंगूसचा थ्रेड मी इथे घेतलेला आहे. त्याला मणी लावायचा आहे आणि गाठ मारायची आहे. इथे मी बेसिक ऑलरेडी जे आहे ते मी पाठीमागच्या क्लासमध्ये आपलं शिकून झालेलं आहे. तर मी तर फक्त डायरेक्टली आता काही पार्ट जे आहे ते जास्त मी वेळ घेत नाही. तर आता इथून आपण सुरुवात करणार आहोत. तर मी धागा बाहेर काढलेला आहे. आता जे बीड्स आहेत इथे मी शुगर बीड्स घेतलेले आहेत पहिल्या कुंदनला. म्हणजे पहिला आपला जो सर्कल शेप आहे त्याला इथे मी शुगर बीड्स घेतलेले आहेत. आता बीड्स टाकताना कसे बीड्स टाकायचे लाईन टू लाईन हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. आता इथे फक्त आपल्याला शेपला आउटलाईन द्यायची आहे त्या बीड्सने. तर त्या पद्धतीने आपल्याला जो धागा आहे तो बाहेर काढायचा आहे आणि सुई फिरवत जायची आहे. तर तुम्ही बघाल आता हे करत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की सर्कल शेप प्रमाणेच आपल्याला फिरायचं आहे. म्हणजे जसा शेप आहे त्या शेपनुसार आपल्याला वळण द्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही शेप एक आहे आणि वेगळंच वळण द्यायला जाल तर त्याचा आकारच बिघडेल. म्हणून या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर आता बीड्स घेताना मी काय करत आहे इथे एकत्रित काही बीड्स घेत आहे. तुम्ही सुरुवातीला नवीन असाल तर एक-एक, 2-2 बीड्स घेतले निडलमध्ये तरी चालेल आणि त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आता हा कुंदन जो आपण जे शेप आहे तो आपण लावल्यानंतर त्याला जी आउटलाईन देतोय हे आपल्या आरी वर्कमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. कारण तुम्हाला प्रत्येक डिझाईनमध्ये ही जी डिझाईन आहे, या ज्या वर्कची जी डिझाईन आहे ती तुम्हाला करावी लागते. मग शेप तिथे वेगवेगळा असेल, पण तुम्हाला ते आलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे जी फिनिशिंग आहे, जो लुक आहे तो अतिशय सुंदर असा दिसतो. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी बोलत असताना देखील तुमचं लक्ष मात्र तिथे असेल, तर तुम्हाला ते समजत असेल की ते किती व्यवस्थितपणे एकसारखं म्हणजे एका पाठोपाठ तो जो बीड आहे, मणी आहे, तो येत आहे. अजिबात गॅप ठेवायचा नाहीये, याची काळजी घ्यायची आहे. आणि वळण जसं आहे तसं सर्कल शेपमध्ये वळण देत आपल्याला जायचं आहे. आता याचा वापर फ्लॉवर बुट्टी, सिंपल बुट्टी, नेकलाईन आणि लहान डिझाईन्समध्ये सर्वाधिक केला जातो. आता बघा इथे आपल्याला एंड नॉट घ्यायची आहे. तर एंड नॉट ही बाहेरून घ्यायची नाहीये. तर जिथून आतमध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये झूम करूनही बघू शकता तसाही व्हिडिओ ऑलरेडी झूम आहे. तर आतून मी टाका घेत आहे. बाहेर आपल्याला जायचं नाहीये त्या लाईनच्या म्हणजे त्या मण्यांच्या बाहेर आपल्याला जायचं नाहीये.
आणि आतून टाका घ्यायचा आहे. पुढे देखील तुम्हाला दिसेलच बाकीच्या कुंदनच्या वेळेस. तर अशा पद्धतीने आपला जो पहिला जो सर्कल शेप आहे तो कुंदन इथे आपण त्याला आउटलाईन दिलेली आहे बीड्सची. आता यानंतरचा आपला पुढचा जो पार्ट आहे तो आहे ड्रॉप शेप. तर हा देखील सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला जायचं आहे. पद्धत एकच असणार आहे, फक्त शेप वेगवेगळे आहेत. सुरुवात मात्र करत असताना एका पॉइंट पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. आता इथे जे मी बीड्स घेतलेले आहेत ते 2 mm चे बीड्स मी घेतलेले आहेत. आता बघा हा जो शेप आहे हा ड्रॉप शेप आहे. याचा आकार पाण्याच्या थेंबासारखा असतो म्हणून ह्याला ड्रॉप शेप असं म्हणतात. याचा वापर पानाच्या बुट्टी, मँगो डिझाईन्स आणि फ्लावरच्या ज्या पाकळ्या आणि जी हँगिंग बुट्टीमध्ये केलं जातं. तर हा जो शेप आहे तो देखील डिझाईन मध्ये सगळ्यात जास्त सर्वाधिक वापरला जातो. तर आपण जो पहिला शेप आहे त्याला जसं बीड्सची आउटलाईन दिलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला याला सुद्धा आउटलाईन करायची आहे. आउटलाईन करत असताना धागा जास्त खेचायचा नाहीये, जास्त लूज देखील सोडायचं नाहीये. तसंच प्रत्येक जो बीड आहे, जो मणी आहे तो एकसारखाच आला पाहिजे. प्रत्येक बीड मध्ये गॅप न येता ते एका बाजूला एक असे आले पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं ब्लाउजचा पार्ट. तर ब्लाउजच्या पार्टमध्ये सुद्धा तुम्ही ज्यावेळेस आपण नेकलाईन बनवतो तिथे सुद्धा हा जो ड्रॉप लाईन आहे तो सुद्धा सर्वाधिक जास्त वापरला जातो. त्याचप्रमाणे आपली स्लीव्हजच्या वेळेस देखील आपण ज्यावेळेस आरी वर्क करतो एम्ब्रॉयडरीसाठी त्यावेळेस देखील हा जो ड्रॉप शेप आहे तो वापरला जातो. आता इथे लक्ष द्यायचं आहे. इथे आपला जो पॉइंट आहे म्हणजे बघा जो कोना आहे वरचा टोक तो प्रॉपर दिसला पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, मी जो बीड वरती टाकला शेवटचा त्याच्या पुढे एक टाका घेतला, त्याच्यानंतर त्याच्या बघा पाठीमागे आले आणि पाठीमागे मी एक टाका टाकला त्या 2 बीडच्या मध्ये. पुन्हा एकदा बघा मी पेन्सिलने तुम्हाला हायलाइट करून दाखवते. या 2 बीडच्या मध्ये मी टाका टाकलेला आहे सुईने. आता पुन्हा तिथूनच बाहेर यायचं आहे आपल्याला आणि पुढे त्याच्या समोर टाका टाकायचा आणि आता दुसरा जो बीड आहे तो आपल्याला तिथे घ्यायचा आहे. यामुळे काय होतं की आपला जो टोक आहे तो प्रॉपर तिथे ठळकपणे दिसतो. तर तुम्ही आता बघू शकता मी इथे टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या पद्धतीने आता मी हा जो शेवटचा मणी आहे तिथे मी टाकलेला आहे. तर आता बघा मी टाका देखील एंड नॉट घेत आहे. तर तो एंड नॉट जे आहे ते घेत असताना आपल्याला आतमध्येच घ्यायचा आहे, आपल्याला बाहेर घ्यायचा नाही. आतमध्ये तुम्ही कुठेही जिथे तुम्हाला थोडी तुमची सुई आतमध्ये टाकता येईल या पद्धतीने जागा शोधायची आहे. थोडीफार जागाच असते तर तिथून आपल्याला ते धागा बाहेर काढायचा आहे आणि एंड नॉट टाकायची आहे. अगदी पक्की घट्ट अशी एंड नॉट आली पाहिजे म्हणजे आपली बुट्टी जी आहे ती निघणार नाही. कारण पूर्णपणे आपला जो शेप आहे तो या मण्यांमुळे तो जो कुंदन आहे तो ठळक आणि उठाव दिसतो. तर तुम्ही बघू शकता त्यांना हलवल्यानंतर ते अजिबात हलत नाही कारण आपण एंड नॉट हा पक्का दिलेला आहे. एंड नॉट कसा द्यायचा याचा शॉर्ट व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे. शिवाय आजपर्यंतच्या सगळ्या ऑलमोस्ट मी जे आपले क्लासेस आहेत त्याच्यामध्ये देखील मी सांगितलेलं आहे. तर आता आपला तिसरा जो पार्ट आहे तो आहे आपला ट्रायंगल शेप म्हणजे त्रिकोण. आता याला आपण इथे जे सिक्वेन्स आहोत त्याच्याने सिक्वेन्सने आपण इथे त्याला आता जी आउटलाईन आहे ती देत आहोत. आता इथे प्रॉब्लेम काय होतं की मणी वेगळे आणि सिक्वेन्स वेगळं, बीड्स वेगळे. तर सिक्वेन्स टाकत असताना तुम्ही बघू शकता आता कोणा आलेला आहे. तर सेम जसं बीड आहे ज्यावेळेस आपण बीड्सच्या वेळेस कोण्याच्या वेळेस पुढे टाका टाकतो तसं याच्या वेळेस हे पुढे टाका टाकायचा आहे आणि एक 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 जो सिक्वेन्स आहे तो एकावर एक टाकायचा आहे. आता पाठीमागच्याच क्लासमध्ये आपण सिक्वेन्सचे 6 प्रकार बघितलेले आहेत त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे. तर त्या पद्धतीनेच आपण जात आहोत. तर टाकत असताना फक्त इथे आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की आपले जे कोणे आहेत त्रिकोण शेप असेल, ड्रॉप शेप असेल, ओव्हल शेप असेल तर त्यांची जी टोकं आहेत, कोणे आहेत ते प्रॉपर ठळकपणे दिसले पाहिजेत. आता ह्याला सुद्धा आपल्याला वळण घेत असताना जो वळणाच्या वेळेस आपल्याला सिक्वेन्स जो आहे त्याच्या पुढे आपल्याला एक टाका घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा जर तुम्ही बघत असाल तर मी त्याच पद्धतीने टाका घेत आहे पुढे आणि मग वळण घेत आहे. आपण पाठीमागे जे कोणे शिकलो म्हणजे स्क्वेअर शेप, सर्कल शेप त्यावेळेस सुद्धा आपण हे पॉइंट अगदी व्यवस्थितपणे बघितलेले आहेत. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे देखील तेच रूल्स जे आहेत फॉलो करायचे आहेत. लक्षात घ्या आपल्याला बेसिक नॉलेज का महत्वाचं आहे कारण एक पॉइंट आपण शिकलो की तोच पॉइंट आपल्याला पूर्ण जे शिकत असताना आपल्याला त्याचा वापर होत असतो. म्हणून बेसिक येणं किंवा ते व्यवस्थितपणे शिकणं फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता बघा इथे टोकाला आलेलो आहोत.
तर सिक्वेन्स मी दिलेला आहे. आता याला फार मोठं टोक द्यायचं असेल तर तुम्हाला एक पुढे टाकावा लागला असता. पण जसं आहे मी तसाच त्रिकोण शेप ठेवलेला आहे. जास्त वरचा टोक दिलेला नाहीये. आता ते कव्हर झाल्यानंतर एंड नॉट मात्र द्यायला विसरायचं नाही. डिझाइन कितीही छोटी असू देत, ती संपली की शेवटचा आपल्याला एंड नॉट द्यायचंच आहे. तर तुम्ही बघू शकता आता हे हलत नाही आणि दिसायला देखील छान दिसतं. आता जो चौथा आपला शेप आहे तो आहे ओव्हल शेप. आता याला मी इथे 3 चे जे बीट्स आहेत ते घेतलेले आहेत. कोणकोणत्या चे बीट्स असतात ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघणारच आहोत, कारण त्याची ओळख दाखवणं अजून बाकी राहिलेलं आहे. आता इथे लक्षात घ्या, इथे आपल्याला कोणा आलेला आहे बघा, टोक आलेला आहे. तर मी काय केलेलं आहे, जसं आपण पाठीमागे एक आपला झाला ड्रॉप शेपच्या वेळेस, तर तीच पद्धत इथे आपल्याला वापरायची आहे. पाठीमागे जाऊन पुढे एक टाका टाकून आणि पुन्हा सुरुवात करायची आहे. यामुळे काय होतं, की जो टोक आहे तो व्यवस्थित येतो आणि ठळक दिसतो. आता हा जो टोक आहे यावेळेस मी तुम्हाला ही पद्धत सांगितली. आता आपण जो वरचा टोक आहे बघा, तिथे आपल्याला वेगळी पद्धत आहे. म्हणजे जर तुम्हाला ही नाही जमली, तर ती तरी जमेल म्हणून ह्या 2 पद्धती आहेत. पण टोक येणं महत्वाचं आहे, कारण शेप त्याच्यामुळेच ठळक आणि त्याची जी ओळख आहे शेपची ती दिसते. तर आता बघा इथे आता इथे आपल्याला टोक द्यायचं आहे. तर मगाशी आपण पाठीमागे गेलो, आता आपल्याला पुढे जायचं आहे. पुढून टाका घ्यायचा आणि जो बीड आहे तो टाकायचा आहे दुसरा. आता लक्षात घ्या, इथे मला जागा कमी पडते मोठा बीड टाकायला. म्हणजे मी 3 चा बीड घेतलाय तर मला जागा कमी पडते, तो बसत नाहीये. म्हणून मी 2 चा बीड इथे टाकलेला आहे. पण आपल्याला ती जागा भरून काढायची आहे, कारण आपला शेप जो आहे तो प्रॉपर दिसला पाहिजे. आता इथे मी कंप्लीट झाल्यावर एंड नॉट टाकून घेत आहे. तुम्हाला याही व्यतिरिक्त जर काही डाऊट्स असतील तर मला नक्की कमेंट करू शकता. मी शक्यतो प्रयत्न करते आहे की प्रत्येक कमेंटला आन्सर करण्याचा, आणि जर व्हिडिओ हवे असेल तर ते व्हिडिओ देखील बनवण्याचा प्रयत्न मी करत आहे. आता ओव्हल शेप नंतर आपला स्मॉल जो सर्कल शेप आहे तो इथे घेतलेला आहे. आता याला आपण जे छोटे कट आहेत त्याची जी आउटलाईन आहे ती इथे करणार आहोत. तर हे कट तुम्ही बघा, जसं की आपण आता जे 3 बनवले 4, तिथे मी एका ठिकाणी सिक्वेन्स वापरलेला आहे आणि एका ठिकाणी बीट्सचा वापर केलेला आहे. 2 आणि 3 तर इथे मी जे स्मॉल साईज कट आहेत, कट पाईप आहेत, त्यांचा वापर केलेला इथे आहे. आता हा जो स्मॉल सर्कल शेप आहे याचा वापर मोठ्या कुंदन भोवती फिलिंग करण्यासाठी किंवा फ्लॉवरच्या मध्यभागी केला जातो. आता प्रत्येक बघा, आधी आपण एक मोठा बघितला आणि हा आपला छोटावाला आहे. तर याच्यापेक्षाही स्मॉल साईज असते. तर प्रत्येक कुंदन हा एम्ब्रॉयडरीमध्ये आपापली भूमिका बजावत असतो. तर इथे याला मी एंड नॉट देऊन कंप्लीट केलेला आहे. आता पुन्हा आपला स्मॉल साईज मध्ये ड्रॉप शेप आपण घेतलेला आहे. तर याला आता पुन्हा मी 2 चे जे बीड्स आहेत ते टाकून इथे पुन्हा त्याला आउटलाईन देत आहे. तर सेम जसे आपण आधीचे केलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला याला देखील करायचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं वेगळं काय आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. कारण एक जो आपण ड्रॉप शेप बघितला त्याचा जो टोक आहे तुम्ही बघू शकता थोडासा वरती आहे आणि ह्याचा जो टोक आहे तो आपल्याला जास्त द्यायचा नाहीये. तर मी जास्त, जर तुम्हाला टोक द्यायचा असेल तर तुम्हाला पुढे एक एक्स्ट्राचा बीड जो आहे तो द्यावा लागेल. पण इथे मी डायरेक्टली जेवढी लाईन आहे, शेप आहे, त्या शेप पर्यंत बीड्स जे आहे ते ठेवून आणि त्याची जी आउटलाईन आहे ती कंप्लीट इथे केलेली आहे. आणि आता इथे मी शेवटी एंड नॉट देखील देत आहे. तर अशा पद्धतीने हा आपला एक ड्रॉप शेप तयार इथे झालेला आहे. तर बघा, शेप्स आहेत वेगवेगळे, पण प्रत्येक शेपची जी ओळख आहे ती वेगवेगळी आहे. आणि जर तुम्ही त्याला एक वेगवेगळ्या पद्धतीने जर त्याला तयार केलं तर त्याचं जे लुक आहे ते देखील एक वेगळंच तयार होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, पहिला जो मोठा बनवला त्याचा टोक जो आहे तो मोठा आहे आणि याचा जो टोक आहे तो जास्त मोठा नाहीये. म्हणजे नॉर्मल जसा शेप आहे त्या शेप प्रमाणेच आपण त्याला आकार दिलेला आहे. आता पुढचा जो कुंदन आहे तो आहे स्क्वेअर शेप मध्ये. तर याला सुद्धा मी आता इथे जे 2 चे बीड्स आहेत त्याच्याने इथे मी आउटलाईन करत आहे. आता प्रत्येक शेपचा जो कोपरा आहे तो ठळक दिसण्यासाठी काय करायचं आहे ते आतापर्यंत आपण बघितलेलंच आहे. त्याच पद्धतीने इथे देखील सेम पद्धत आहे. तर बघा, त्या बीडच्या पुढे मी एक टाका घेतलेला आहे. म्हणजे डायरेक्टली मी दुसरा बीड न टाकता पहिल्यांदा टाका घेतला आणि मग दुसरा बीड घेतलेला आहे त्याच्या पुढे. आता या पद्धतीने आपल्याला बीड्स टाकत जायचे आहेत. कोणा आला की काय करायचं आहे, बीड्स टाकून आपल्याला पुढे टाका घ्यायचा आहे वळताना. तर बघा, त्या बीड्सच्या समोर मी टाका घेत आहे या पद्धतीने. आणि आता जो दुसरा बीड आहे तो आपल्याला तिथे टाकायचा आहे.
तर या पद्धतीने आपला जो शेप आहे, मग तो कोणताही शेप असेल तर तो इथे तयार करून घ्यायचा आहे. आता हा मॉडर्न बुट्टी आणि डिझायनर जे पॅटर्न असतात तिथे जास्त वापरला जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला जे ब्लाउज नेक डिझाइन असेल, पाठीमागची जी एम्ब्रॉयडरी आहे, आपल्या ज्यावेळेस आरी वर्क आपण करतो, तर यापैकी कोणत्याही शेपचा जर तुम्ही प्रॉपर वापर तिथे केला, तर जो लुक आहे एम्ब्रॉयडरीचा तो अतिशय सुंदर दिसतो. कारण आपल्याला जे ब्रायडलचे जे ब्लाउज असतात किंवा ब्रायडलचा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जो लुक आहे, तो ठरवत असताना तुम्हाला या शेप्सचा वापर करावा लागतो. तर त्यावेळेस त्यांना सुद्धा एलिगंट जे लुक आहे ते देण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो. तर इथे आपला जो स्क्वेअर शेप आहे तो कंप्लीट होऊन मी त्याला एंड नॉट दिलेली आहे. आता याच्यानंतरचा जो आपला पार्ट आहे, आता बघा याचे चारही कोणे दिसत आहेत. आता जो आपला शेवटचा पार्ट आहे तो आपण इथे जो सर्कल शेप आहे तो इथे घेतलेला आहे. त्याला 4 चे मी बीड्स घेतलेले आहे आउटलाईन साठी. आणि जो आपला बीड्स वर्क आहे त्याची जी बुट्टी आहे ती आपण शेवटी बघणार आहोत. तर आता याला देखील आपल्याला सेम जे पाठीमागे आपण केलेले आहे त्याच पद्धतीने करायचं आहे आणि सर्कल शेप हा सगळ्यात असा सोपा शेप आहे. तर त्याची देखील इथे आउटलाईन कंप्लीट झालेली आहे आणि शेवटी एंड नॉट दिलेली आहे. धागा जो आहे एक्स्ट्राचा तो कट करून टाकायचा आहे. आता आपण जे बीड्स आहे त्याची जी बुट्टी आहे ती बघणार आहोत. आता ह्या बुट्ट्यांमध्ये थोडासा फरक आहे कारण ह्यांना फक्त आपण आउटलाईन देत आहोत. प्रॉपर ज्या बुट्ट्या असतात त्या वेगळ्या असतात, त्या आपण पुढे पाहणारच आहोत. तर आता इथे मी 7 चा जो मोठा बीड आहे तो इथे मी घेतलेला आहे. आणि बघा आता ह्याला जो टाका आहे आपल्याला लॉक करायचा आहे त्याला. तर त्याला या पद्धतीने आपल्याला धागा जास्त काढून त्याला फिरवायचा आहे. आणि हे तुम्ही जर सुईने केलं तरी चालेल, पण हाताने दाखवत आहे मी तुम्हाला इथे समजावं यासाठी. आता या पद्धतीने आपल्याला त्याला जो आपला बीड आहे, मणी आहे त्याच्यामध्ये त्या जो धाग्याचा जो गोल शेप आहे तो ठेवायचा आहे आणि खालून धागा खेचायचा आहे जेणेकरून ते घट्ट आणि टाईट होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता तो आता निघणार नाही, एकदम टाईट बसलेला आहे. आता याच्यानंतर जे 6 चे जे बीड्स आहेत ते आता या बीड्सच्या मी सर्कल शेप मध्ये लावणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जे बुट्टी वर्क आहे ते देखील शिकायचं आहे. हे आपण शेप्सला आपण जे बीड्स आहेत ते लावून आणि बुट्टीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. पण तरी सुद्धा हे पूर्णपणे बुट्टीमध्ये येत नाही. कारण बुट्टी म्हटलं की आपल्याला एखादा कुंदन आणि एखादा बीड असं मिळून जे तयार होतं त्याला बुट्टी असं म्हणतात. तर याच्यामध्ये आपल्याला आणखीन शिकायचंच आहे, पण आजच्या भागापुरता आपण एवढंच क्लासमध्ये शिकणार आहोत, म्हणजे शिकलेलो आहोत. तर आता तुम्ही बघू शकता की आपण सर्कल शेप, ओव्हल शेप, जे ट्रायंगल शेप आहे ते, त्याच पद्धतीने ड्रॉप शेप आणि स्मॉल शेप, स्मॉल सर्कल शेप, स्मॉल ड्रॉप शेप, स्क्वेअर शेप आणि बुट्टी, तसंच एक मोठा जो आपला सर्कल शेप आहे तो. आता जी बुट्टी आहे मी मोठ्या मण्यांची, तर तुम्ही छोट्या मण्यांची देखील करू शकता. तर अशा पद्धतीने आजच्या क्लासमध्ये आपण हे जे शेप्सचं बुट्टी वर्क आहे ते शिकलेलो आहोत. पुढच्या क्लासमध्ये आपण नवीन टेक्निक शिकणार आहोत. बरंच आपल्याला बेसिक नवीन शिकायचं आहे, तर अजिबात क्लास स्किप करू नका. शिवाय तुम्ही याची 2-2 वेळा प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा हात बसेपर्यंत तुम्हाला जे पुढचे आणखीन पार्ट आहेत ते समजायला आणि करायला सोपे जातील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.